हॅलो फ्रेंड्स, माझी लाडकी बहीण योजना या योजनेवरती आता ज्या महिला व बालविकास कल्याण खात्याच्या आपल्या मंत्री आहेत अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आणि या स्पष्टीकरणामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे काही निकष आहेत तर त्याची पडताळणी केलेली आहे आणि त्या निकषांच्या आधारे आता 80 लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत. आता 80 लाख महिला म्हणजे जवळजवळ खूप मोठी रक्कम आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात ह्या महिला आहेत. त्यामुळे नक्कीच विरोधी पक्षाने ह्या सरकारला निशाण्यावर धरण्याचं काम केलं आहे आणि त्यामुळे अदिती तटकरे यांनी याच्यावरती स्पष्टीकरण दिलं आहे. आता त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की यामध्ये 3-4 पद्धतीने लाडक्या बहिणींची तपासणी केलेली आहे आणि त्यामुळे त्या निकषांमध्ये त्या बहिणी बसल्या नाहीत, त्यामुळे त्या अपात्र ठरल्यात. आता हे 3 निकष कुठले त्यांनी सांगितलेत ते मी थोडक्यात तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिलं त्यांनी सांगितलं की KYCचा KYC नीट केलेली नाही आहे किंवा KYCच केलेली नाही आहे, KYC व्यवस्थित पार पाडलेली नाही आहे आणि ही KYCचा पहिला मुद्दा त्यांनी सांगितला आहे. दुसरा मुद्दा त्यांनी असा सांगितला आहे की एक बहीण किंवा एक महिला पात्र उमेदवार ही सरकारच्या जवळजवळ 2 योजनेचा लाभ घेत होती. म्हणजे संजय गांधी निराधार योजना असेल त्याच्यात पण 1,500 रुपये महिलांना मिळतात आणि लाडकी बहीण योजनेमध्ये पण 1,500 महिलांना मिळतात. तर काही महिला दोन्ही ठिकाणी लाभ घेत आहेत आणि त्यामुळे त्यांचा एक कुठला तरी लाभ सरकारकडनं बंद करण्यात आला आहे, हे त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता याच्यामध्ये जेवढ्याही बहिणी आहेत की ज्या कमेंट करतात की ताई माझे पैसे आले नाहीत, ताई माझे पैसे आले नाहीत, तर त्यांनी पहिलं चेक करा की तुम्ही दुसरी कुठले सरकारी योजनेचा लाभ घेत आहात का. आणि जर तुम्ही 2 योजनेचा लाभ घेत असाल तर त्यामुळे तुमची एक योजना ही बंद झालेली आहे. त्यानंतर जी तिसरी गोष्ट आहे किंवा तिसरा जो निकष आहे तो त्यांनी सांगताना असा सांगितलेला आहे की जवळपास 3 लाख ह्या 80 लाखामधल्या जवळपास 3 ते 3.5 लाख महिलांचे 4 चाकी वाहन त्यांच्या नावावर किंवा त्यांच्या पतींच्या नावावर असलेली बातमीच म्हणते माहिती त्यांच्यापर्यंत गेलेली आहे आणि त्यामुळे वाहन त्यांच्या नावावर असल्यामुळे त्यांचा हा योजनेतील लाभ बंद करण्यात आला. त्याच्यावरती पुढे बोलताना त्या अशासुद्धा म्हटल्या की अनेक निवेदनंसुद्धा आमच्याकडे असे आलेले आहेत की ताई ते वाहन आमचं नाही आहे किंवा आमच्या नावावर नाही आहे किंवा आम्ही ते रोजगारासाठी घेतलेलं आहे, म्हणजे रिक्षा असेल, टॅक्सी असेल, अशा गोष्टी. आता दुसरी गोष्ट अशी आहे की त्यामध्ये त्यांनी 3 मुद्दे प्रखरतेने सांगितलेत. KYCचा, त्यानंतर डबल जर तुम्ही सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तर तुमचा एक योजनेचा लाभ बंद होणार आहे. त्यामध्ये पुढे बोलताना त्या अशा म्हटल्या की काही महिलांना दोन्ही लाभ बंद झालेत, म्हणजे लाडकी बहीण योजनेचा पण लाभ बंद झाला आहे आणि संजय गांधी योजनेचा पण लाभ बंद झाला आहे. त्यामुळे त्यांना त्यातला एक कुठला तरी लाभ नक्कीच मिळणार असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि 4 चाकी वाहनांचं सुद्धा त्यांनी पडताळणी केलेली आहे आणि त्यामुळे ते बहिणी अपात्र झाल्या. आता मार्च आणि एप्रिल महिन्यांचेच हप्ते एवढ्या महिलांना नव्हते आले. आता 80 लाख महिला म्हणजे जवळपास खरडून मरडून सगळ्याच महिलांचा लाभ हा बंद केलेला दिसतोय सरकारनं. मोजक्या तोडक्या मोडक्या काही फक्त नावाला दाखवण्यापुरत्या महिला सोडल्या. तर या विषयावर तुमचं काय मत आहे, नक्की तुमची काय प्रतिक्रिया आहे ना ते तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरी गोष्ट की तुमचा या योजनेचा फेब्रुवारी महिन्यापर्यंतचा हप्ता आला आहे आणि मग आता तुम्हाला ह्या योजनेतनं बाद करणं हे सरकारचं जे पाऊल आहे ते कितपत योग्य आहे. कारण जवळपास 80 लाख महिला ह्या महिन्यामध्ये बाद होणार आहेत अशी माहिती आहे. तर 80 लाख गुणिले 18,000 जर वर्षाचं केलं तर जवळजवळ 150 ते 250 कोटींचा तो निधी तिथं होतो आहे. मग जरी सरकारच्या तिजोरीवरचा भार कमी होत असेल तरीसुद्धा आशेला लावून आता तुम्ही जर लाभ बंद करणार आहात म्हणजे हे चुकीचंच आहे ना. एकतर अगोदरच लाभ द्यायलाच नव्हता पाहिजे पहिली गोष्ट तर. परंतु काय म्हणतात ना, गरज सरो आणि वैद्य मरो अशीच गोष्ट कुठंतरी आपल्याला इथं दिसते. असो, बाकी तुमचं काय मत आहे, काय प्रतिक्रिया आहे
काय ह्या गोष्टीवरती हे आहे. आणि एकनाथ शिंदेजी म्हणतात की महिलांना मी सक्षम केलं आहे, स्वतःच्या पायावरती उभं केलं आहे, परत आत्मनिर्भर केलं आहे. तर हे खरंच झालं आहे का, ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.